नमस्कार. गणगण गणात बोते. स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र चालू झालेली आहे आणि नवरात्रीत माता लक्ष्मीचा, दुर्गा देवीचा, सरस्वती देवीचा वास कायम आपल्या घरात असतो. तसेच आपली कुलदेवीचाही वास आपल्या घरात असतो. तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आणि ती आपल्या घरात वास करत आहे का, तर त्याची लक्षणे कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर सर्वात पहिले कुलदेवी म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपल्या घरावर कितीही संकट आली तर आपल्याला सतत त्याच्यातून कुलदेवी ही बाहेर काढते. आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये नेहमी आपल्यासोबत असते. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ देत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो. जुन्या काळापासून आपल्या घरामध्ये कुलदेवीची पूजा केली जाते आणि प्रत्येकाची कुलदैवत ही वेगळी असते. घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत जाते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतेही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही किंवा सेवाही करावी लागत नाही. फक्त कुलदेवीला वर्षातून एकदा दर्शन घ्यायला जावे लागते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात. बारीक बारीक गोष्टींवरून कलह देखील होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही. संतान सुख देखील प्राप्त होत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. तर ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी आपल्याला फक्त कुलदेवतेची पूजा करायची आहे. पूजा करून नैवेद्य देखील दाखवायचा आहे. आणि आपण घरातल्या व्यक्तींची जशी काळजी घेतो तशीच आपल्या कुलदेवतेची देखील काळजी घ्यायची आहे. वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीला जाऊन यायचे. घरातल्या सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा. त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहतो. आपल्यावर जर कठीण प्रसंग येणार असतील किंवा आपल्यासोबत काही आकस्मिक असे घडणार असेल तर त्यापासून आपल्याला सर्वात अगोदर कुलदेवी बाहेर काढत असते व आपले रक्षण करत असते. त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीसाठी मंगल कलश भरून ठेवायचा असतो. तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे हे कसे ओळखायचे, तर घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. सर्व कामे ही मंगलमय होऊन जातात. कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाही आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता मिळते. ही आपल्यावर कुलदेवता आपली प्रसन्न आहे ही लक्षणे आहेत. तसेच आपल्या लहान लहान कामांमध्येही अडचणी येत नाहीत. लहान काम देखील आपल्याला मोठं वाटत असेल तर ते काम आपल्याकडून पूर्ण होत नसेल तर समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज आहे आणि आपलं काहीतरी कुलदेवतेचं करण्यात चुकत आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करावी लागते. चैत्र नवरात्रीमध्ये देखील कुलदेवतेची सेवा करावी लागते. शुक्रवार आणि मंगळवार हे कुलदेवीचे वार आहेत. या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवतेची सेवा ही झालीच पाहिजे. असे केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो. मिळून मिसळून देखील आपण राहत असतो आणि प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करत असतो. ज्या घरामध्ये स्त्रिया या पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष देखील स्त्रियांना मान देतात त्या घरात कुलदेवता ही प्रसन्न असते. घरामध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल ना, तेव्हा समजून जायचे आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवी वास करत आहे आणि आपल्याबरोबर कुलदेवतेचा आशीर्वाद देखील आहे. घर एकदम सुगंधित केल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न आहे हे समजून जायचे आहे. घरामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहेत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण असेल तर घरामध्ये कुलदेवी वास्तव करत असते.
घरातील व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने वागत असतील तर त्या घरामध्ये देखील कुलदेवी असते. तर मित्रमैत्रिणींनो, कुलदेवी प्रसन्न होण्याची ही कारणे आहेत, ही लक्षणे आहेत. जर तुमच्यासोबत देखील अशी लक्षणे दिसून आली तर तुमच्यावर देखील कुलदेवते प्रसन्न आहे. याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.